कोणत्या मंचावरती दिसाल त्यावेळेला प्राजक्त तनपुरेंची भूमिका अशी येते की त्याच्यावरती मला अजूनही निर्णय घेता आलेला नाहीये। शिवाजीराव कर्डिले यांचं राजकीय प्रस्थ चांगलं होतं याचा अर्थ असा नाहीये की अक्षय कर्डिले यांचं राजकीय प्रस्थ इतकं चांगलं आहे। वन साइडेड वाटणारी निवडणूक ही कुठेतरी पुन्हा चुरशीत येताना दिसणार आहे आणि त्यामुळे ही निवडणूक हलक्यात घेण्याची चूक भाजप अजिबात करणार नाही। मंडळी, राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक सध्या अत्यंत ट्रेंडला आलेली आहे आणि अशा सगळ्या समीकरणांमध्ये प्राजक्त तनपुरे यांनी घेतलेली भूमिका ही नक्कीच अनेकांना विचारात पाडणारी आहे। नेमकं त्यांनी असं का केलं, कशामुळं केलं आणि नेमकं त्यांच्याच पॉडकास्टच्या माध्यमातून त्यांनी काय भूमिका व्यक्त केली ही शॉर्टली समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। खरंच प्राजक्त तनपुरे आज भाजपसोबत राहत आहेत की प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादीसोबत राहत आहेत हे कळायला मार्ग नाही आहे। मात्र ते काय भूमिका घेऊ शकतील, एकंदर त्यांच्या चर्चेच्या माध्यमातून आपल्याला काय गवसलं हे थोडक्यात समजून घेण्याचा आपण आज छोटासा प्रयत्न करणार आहोत। मंडळी नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या चॅनल शब्दवेडीवरती। मंडळी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झालं आणि त्या निधनानंतर अगदी जसं की कायद्यानं 6 महिन्याच्या आतमध्ये पोटनिवडणूक होणं गरजेचं असतं, अगदी त्याच पद्धतीनं राहुरीची पोटनिवडणूक लागलेली आहे। या पोटनिवडणुकीमध्ये जर आपण बघितलं तर एका बाजूला शिवाजीराव कर्डिले यांचे सुपुत्र स्वतः अक्षय कर्डिले निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत, तर दुसऱ्या बाजूला त्यांचे सातत्यानं प्रतिस्पर्धी असणारे प्राजक्त तनपुरे हे महाविकास आघाडीकडून उभे राहतील अशी चर्चा व्यक्त केली जात होती। मात्र त्यांनी ऐन वेळेला निवडणुकीत फॉर्मच भरलेला नाही आणि माघार घेतली। मग तिथं उमेदवारी द्यायची कोणाला म्हणून राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाने तिथं असणारे गोविंद मोकाटे नावाच्या उमेदवाराला उमेदवारी दिली आणि त्यानंतर मात्र मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं। अनेकांकडून असं म्हटलं गेलं की अक्षय कर्डिले यांना प्राजक्त तनपुरे सपोर्ट करतील आणि त्यामुळे वन साइडेड ही निवडणूक होईल। मात्र वास्तविकता मतदारसंघामध्ये गेल्यानंतर काय लक्षात येते तर आजही तिथं प्राजक्त तनपुरे यांनी अशी कुठेही भूमिका घेतलेली नाहीये की ते पूर्णपणे भाजपला पाठिंबा देत आहेत। त्यांच्याशी मुलाखत साधत असताना त्यांच्या माघार घेण्याची कारणं त्यांनी महत्त्वाची सांगितली। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की के रेंजचा जो तिथला प्रकल्पाचा मुद्दा आहे, दारुगोळा प्रकल्प एक तिथं येऊ घालतोय आणि त्यामुळे तिथं असणाऱ्या सर्वसामान्य लोकांची घरं ही तिथली अख्खीची अख्खी वस्ती उठवली जाईल आणि हे धोक्याचं वाटतंय। परिसरातील लोकांचा विचार करता मी ही भूमिका घेतोय। त्याचबरोबर तिथं असणाऱ्या कारखान्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी ती भूमिका घेतलेली आहे। तिथं असणाऱ्या धरणातल्या त्या गाळाचा प्रश्न असेल त्याच्या संदर्भात त्यांनी भूमिका घेतलेली आहे आणि महत्त्वाचा जो हायवे तिथून गेलेला आहे तर त्या हायवेच्या कामात जो काही रखडलेला आहे रस्त्याचं त्या संदर्भात त्यांनी तो भूमिका घेतलेली आहे आणि MIDCचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी भूमिका घेतली। याच्यावरती त्यांनी प्रदेशाध्यक्षांची भाजपच्या चर्चा केलेली आहे, त्याचबरोबर विखेंची त्यांची चर्चा झालेली आहे आणि फोनवरून देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुद्धा त्यांची चर्चा झालेली आहे। अशा संदर्भातली वक्तव्य सुद्धा त्यांनी त्या मुलाखतीच्या माध्यमातून केली। पण मुळात प्रश्न हा येतोय की ज्या वेळेला त्यांना विचारलं जाते की मग तुम्ही कोणाच्या प्रचारासाठी दिसाल, कोणत्या मंचावरती दिसाल, त्यावेळेला प्राजक्त तनपुरेंची भूमिका अशी येते की त्याच्यावरती मला अजूनही निर्णय घेता आलेला नाहीये, मी माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करेन आणि मग याच्यावरती निर्णय घेईल। एकंदर काय वाटतंय तर एकंदर चित्र असं दिसतंय की ते न्यूट्रल राहण्याच्या भूमिकेत सध्या तरी दिसत आहेत। मात्र दुसऱ्या बाजूला ते महाविकास आघाडी मी सोडत नाहीये हेही स्पष्टपणे सांगतायत। स्वतः त्यांना प्रश्न केला आपण की जयंत पाटील यांच्याशी, म्हणजे ते स्वतः त्यांचे मामा आहेत, हे त्यांचे भाचे आहेत, त्यांच्याशी काही चर्चा झाली होती का? कारण राष्ट्रवादी पक्षामध्ये जयंत पाटलांचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। मात्र त्यावरती ते असं सांगतायत की माझी त्यांच्याशी चर्चा झालेली होती, परंतु त्यांचं मत होतं जयंत पाटलांचं की तुम्ही पक्षाकडून उमेदवारी घ्यावी, उभं राहावं, लढावं। मात्र इथली स्थिती जी आहे ती वेगळी आहे याची मी त्यांना कल्पना दिली आणि त्यामुळे मी थोडंसं थांबण्याचा निर्णय घेतोय वगैरे आणि त्यावरती त्यांचा शेवटपर्यंत अट्टहास राहिला की तुम्ही लढवावं, अशा पद्धतीची त्यांनी भूमिका व्यक्त केली। पवार साहेबांशी मी मुंबईला गेल्यानंतर बोलणार आहे असंही ते त्यांच्या त्या सगळ्या मुलाखतीमध्ये सांगत होते। पण मुळात असं आहे की राहुरी मतदारसंघ आज काय म्हणतोय तर राहुरीतले लोक नेमके काय म्हणतायत, आज तिथलं वातावरण नेमकं काय सांगतंय तर आजही जर बघितलं तर अक्षय कर्डिले यांचा जो अभ्यास आहे राजकीय हा कुठेतरी थोडासा कमी दिसतोय। शिवाजीराव कर्डिले यांचं राजकीय प्रस्थ चांगलं होतं याचा अर्थ असा नाही आहे की अक्षय कर्डिले यांचं राजकीय प्रस्थ इतकं चांगलं आहे। त्यांना भाजपची पूर्ण ताकद ही त्यांच्या पाठीमागे लागणं गरजेचंच आहे। विखेंची ताकद तिथे लागणं त्यांच्या पाठीमागे हे गरजेचंच आहे, ती लागताना दिसते। मात्र दुसऱ्या बाजूला तनपुरेंची भूमिका जी राहते
त्याच्यावरती ह्या निवडणुकीचा टर्निंग पॉईंट ठरणार आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आजही जर बघितलं तर गोविंद मोकाटे यांच्या कोणत्याही बॅनरवरती आपल्याला शरद पवार साहेब असतील किंवा प्राजक्त तनपुरे असतील यांचे पोस्टर्स दिसत आहेत, बॅनर्स दिसत आहेत. याचा अर्थ काय, त्यांच्याशी चर्चा ही महाविकास आघाडीची चालूच असणार आहे. आणि जर तनपुरेंनी पूर्ण ताकदीनिशी पाठिंबा हा गोविंद मोकाटेंना दिला तर निश्चितच ही निवडणूक कुठेतरी एका वेगळ्या दिशेनं जाताना दिसते. वन साइडेड वाटणारी निवडणूक ही कुठेतरी पुन्हा चुरशीत येताना दिसणार आहे. आणि त्यामुळे ही निवडणूक हलक्यात घेण्याची चूक भाजप अजिबात करणार नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्याला या मतदारसंघामध्ये मोठमोठ्या नेत्यांच्या सभा होताना दिसतील. अगदी देवेंद्र फडणवीसांची सुद्धा सभा या मतदारसंघात झाल्यास नवल वाटायला नको. म्हणजे वन साइडेड जरी वाटत असली तरी सुद्धा तितक्या चुरशीची निवडणूक इथं होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून शरद पवार साहेब असतील किंवा मग जयंत पाटील असतील, रोहित पाटील असतील, रोहित पवार असतील, असे मातब्बर नेते आपल्याला या मतदारसंघामध्ये प्रचार सभा घेताना दिसणार आहेत किंवा शशिकांत शिंदे सुद्धा प्रचार सभेत आपल्याला दिसतील. आणि त्यामुळं ही निवडणूक संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेली निवडणूक ही प्रतिष्ठेची तर होणारच आहे. मात्र सर्वसामान्य कुटुंबातून दिलेला उमेदवार गोविंद मोकाटे नावाचा हा उमेदवार तितक्याच ताकदीनं कुठेतरी अक्षय कर्डिले यांना टक्कर देताना दिसू शकेल. भाजपवरती काही प्रमाणात लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली नाराजी, काही महत्त्वाचे प्रश्न जसे की आता युद्धाच्या परिस्थितीमध्ये इथं गॅस सिलेंडरची झालेली कमतरता असेल, याची सुद्धा कुठेतरी संपूर्ण देशभरामध्ये नाराजी लोकांकडून भाजप विरोधात होताना दिसते. अशा सगळ्या काळामध्ये लोकांना वाढती महागाई असेल, असे मूलभूत प्रश्न असतील की ज्याच्या संदर्भात समस्या सातत्याने निर्माण होताना दिसतोय, रोजगाराच्या संदर्भात मर्यादा निर्माण झालेली आहेत. आणि या सगळ्याची नाराजी म्हणून कुठेतरी महाविकास आघाडीच्या पारड्यामध्ये लोकांचा कल जातोय का, हे पाहणं नक्कीच आपल्याला विचार करणारं असणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पुढच्या 10 दिवसामध्ये निवडणूक कोणत्या दिशेला जाते याच्यावरती आपण चर्चा करत राहूच, बघत राहूच. मात्र वन साईड वाटणार तर निवडणूक निश्चितच नाहीये, तेवढ्याच चुरशीची होईल असं सध्या तरी वाटतंय. तुम्हाला एक नागरिक म्हणून, महाराष्ट्रातला एक नागरिक म्हणून किंवा मतदारसंघातला एक नागरिक म्हणून काय वाटतंय, निवडणूक नेमकी कुठं जाते, प्राजक्त तनपुरे नेमकी काय भूमिका घेतील आणि अक्षय कर्डिले नक्की निवडणुकीच्या रंगणामध्ये किती ताकदीनं लढतील, काय वाटतंय कमेंट करून कळवा. आणि गोविंद मोकाटे यांच्याबद्दल सुद्धा तुमची भूमिका काय आहे हे कळवायला विसरू नका. आणि पाहत रहा शब्दवेडे. धन्यवाद.